संघ आमने सामने खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. विकास रायगड आणि त्याचबरोबर संस्कृती प्रतिष्ठान चूचंद्र. तर दोन्ही संघांना विनंती तर या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जय महिषासूर मर्दिनी इंटरनेटचे मालक मान्य श्री जतीन म्हात्रे, त्याचबरोबर मान्य श्री कुशल भोईर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सेमी फायनलच्या सामन्याचा या ठिकाणी टॉस होणार आहे. तर दोन्ही चला विनंती आहे, पहिल्यांदा विकासचा संघ रायगडचा संघ तयार होईल एक फेरी या मैदानाकरता. चला जाऊया रायगडच्या संघाकडे. अर्थात हे जे छावे आहेत ते आपण तुम्हाला सांगणार आहोत. सुधागडचे छावे आहेत. चला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया रायगडच्या संघाचं. टाळ्या होत्या प्रेक्षकांनो जोरदार, कारण की सेमी फायनलचा सामना एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. थोड़ी लपक चपक थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया फटक अरे ले पंगा पटक दिया अरे दिया पंगा ले पंगा. अर्थात संस्कृती प्रतिष्ठान. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया संस्कृती प्रतिष्ठान संघासाठी देखील जोरदार टाळ्या. छल कपट कपट दिल धड़क धड़क थोड़ी लड़क झड़क मैंने लिया हाड़ा अरे ले पंगा 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 ले पंगा पंगा. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतोय टॉस करण्यासाठी. प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत जतीन म्हात्रे, त्याचबरोबर कुशल भोईर, या दोन्ही प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते सेमी फायनलच्या सामन्याचं नाणेफेक होत आहे आणि निश्चित उत्साहमय वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पार पडणार दिसते. बघायचं टॉस होत आहे, छापा काटा हेड टेल, आणि या ठिकाणी रायगड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम मैदान स्वीकारलेलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक जबरदस्त स्पर्धा, एक निश्चितच उत्साहवर्धक स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. जिल्हा परिषद सदस्य चषक 2017 एक भव्य कबड्डी स्पर्धा आणि निश्चितच अंतिम क्षण, एक अंतिम टप्प्यात पोहोचलेली स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे. आणि ज्या वेळेला सामन्याची सुरुवात होतोय त्यावेळेला मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रशांत आदवडे सर आणि संदीप गावंड सरांना. निश्चित कल्पेश, एक चांगला उल्लेख तू या ठिकाणी केला. स्पर्धा कुठे आलेली आहे? स्पर्धा आता ग्रँड फिनालेकडे पोहोचलेली आहे. कारण आता आपण फार मोठ्या म्हणजे जवळजवळ सेमी फायनल नंतर एक पाऊल पुढे टाकलं की आपण ग्रँड फिनालेकडे जाणार आहोत. महत्वाचा खेळ आहे. संदीप गावंड माझ्या बरोबर आहे. संदीपजी, आपण कबड्डीचे एकूण जर बघितलं तर तुमच्या शालेय जीवनामध्ये कॅप्टन राहिलेला, हा सगळा माहोल आणि दुसरी स्पर्धा बघितल्यानंतर काय वाटतंय? खरोखरच खूप जुन्या आठवणी आपण ताज्या केल्यात. सलग 3 वर्ष तालुका पातळीवर शाळेय कबड्डी खेळत असताना कर्णधार पद मी भूषवलं होतं आणि खरोखरच अष्टपैलू कामगिरी आपली सातत्याने होत असायची. आणि हा जो खेळ आपण समोर बघतोय, हा खेळ बघितल्यानंतर पुन्हा एकदा असं वाटतं की आपण सुद्धा कमबॅक करावं कबड्डी क्षेत्रात. मी एक माझी आठवण सांगतो, ते देखील कारण महत्वाचं आहे. मात्र आता इथं खेळावर देखील आपण फोकस करूया. कबड्डी कशा प्रकारचा खेळ आहे. दिलीपरावजी शिंदे यांची मी आठवण सांगणार आहे. दिलीपरावजी शिंदे जे दसपटीमधले आहेत आणि त्यांचं एक स्वप्न होतं, मला कबड्डीच्या मैदानावरती जगायचं आहे आणि शेवटचा श्वास हा कबड्डीच्या मैदानावरती सोडायचा आहे. मुंबईला 2-3 वर्षापूर्वी एक मुंबईला मॅच होता आणि त्या मुंबईच्या मॅचमध्ये दिलीपराव शिंदे आणि मैदानामध्येच आपला शेवटचा श्वास सोडला. जाताना कसे गेले ते बघा. जाताना त्यांना संपूर्ण किट घातलं गेलं कबड्डीचं आणि त्या किटमध्येच त्यांचे अंतिम संस्कार झाले होते. म्हणून कबड्डी श्वास आहे, कबड्डी ध्यास आहे. दिलीपराव शिंदे कबड्डी जगले आणि त्यांनी कर्तृत्व नेतृत्व दाखवलं. अशा प्रकारे दसपटीच्या माध्यमातून सुद्धा अशोकरावजी शिंदे आहेत, प्रतापरावजी शिंदे आहेत, अनेक सतीशजी खांबे आहेत, निलेशजी आहेत, त्यानंतर प्रशांत चव्हाण, असे दिग्गज खेळाडू आपण त्या भागामध्ये बघतोय. आता खेळाकडे जाऊया. खेळाचा भाग आहे त्या तिकडे आपण जाणार आहोत. खेळाकडे जात असताना अनंत पाटील हा बंगाल वरीय संघाद्वारे खेळत असणारा कबड्डीपटू आपल्याला बघायला मिळतो, जो चढाईसाठी आलाय. खरोखरच तारीफ करतो मी. असे खेळाडू आपल्याला प्राप्त करून दिलेत आणि त्याचे संपूर्ण श्रेय जाते ते म्हणजेच आदरणीय गौरव केदारनाथ म्हात्रे व आदरणीय चेतन केदारनाथ म्हात्रे आणि त्यांच्या इतर सहकार्याने भरपूर प्रयास केले आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या कबड्डीच्या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. नितेश यावेळेला मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. पुन्हा एकदा क्रमांक 11चा चढाईपटू आलाय, जो अनंत पाटील बंगाल वरियर्स या संघातून तो खेळत असतोय आणि चढाईसाठी तो मैदान आपल्याला हलवताना दिसतोय. डाव्या आणि उजव्या बाजूला तो चढाई करताना दिसतोय. 7चा डिफेन्स आहे. 2-1-2-2
म्हणजेच बोनस ऑन आहे आणि बोनस घेण्याचा प्रयास केला जाईल काय, मात्र अनंत पाटील याला रोखण्याचा प्रयास सफल ठरलाय. साखळी व्यवस्थित आली, अँकलवड व्यवस्थित केलाय आणि अशा रीतीने अनंत पाटील हा बाद झालाय आणि एक गुण बघा चौडा पकड अप्रतिम केलेली आहे. आणि ही रायगडचा जर विचार केला तर आतापर्यंत या मोसमामध्ये त्यांनी सलग 3 स्पर्धा मारलेल्या आहेत. चौथ्या स्पर्धेकडे त्यांची वाटचाल चालू आहे. मात्र अडथळा संस्कृतीचा देखील आहे. संस्कृती देखील दमदार संघ आहे, कमबॅक करू शकतो. दोन्ही संघ जर बघितले तर अत्यंत दर्जाच्या पद्धतीने कामगिरी करू शकतात. निश्चितच चांगली कामगिरी करावीच लागेल, कारण आज सेमीफायनलचा सामना आहे आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पुढचे जे भवितव्य असेल ते निश्चित ठरेल या दोन्हीपैकी एका संघाचं. आणखीन एक मी आठवण सांगतो, श्रीराम क्रीडा मंडळ 1933 साली स्थापना झालेला एक क्रीडा मंडळ आहे आणि 1977 सालची एक घटना आहे, त्या घटनेचा एक उल्लेख करणार. मात्र आता पुन्हा एकदा रेडर तयार होतोय. मैदानाच्या उजव्या कोपऱ्यावरती चढाई करताना आपण बघतोय 3-2-2 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. खोलवारचा परत या मला मात्र जबरदस्त अजय मोरेची कमाल, टाळ्याचा गजर होतोय, सामना रंगतोय. सुंदर समोरून ब्लॉक केलंय, अँकल होल्ड केलेला आहे. मात्र एक चांगली विकास दिसत नाही प्रशांतजी, विकासजी दिसत नाही. चांगली कामगिरी होते त्यांच्या संघाची. विकास Yes, आता हात दाखवलेत, जम्प हाय जम्प करतायत, अप डाऊन अशी प्रक्रिया विकासजी यांची आपल्याला बघायला मिळते. यावेळेला खूप चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 1933 साली श्रीराम क्रीडा मंडळाची स्थापना झाली आणि 1977 साली ज्यावेळेला आणीबाणीची वेळ होती आणि भारतानं मागणी केली होती की तुमच्याकडे पैसा असेल, सोनं असेल ते आम्हाला द्या, त्यावेळेला या क्रीडा मंडळानं भारताच्या देशासाठी आपल्याला मिळाल्या ट्रॉफीतलं सोनं देशासाठी दिलं होतं. म्हणून श्रीराम क्रीडा मंडळ हे फार जुनं मंडळ आहे, त्याचा देखील गौरव. आता इथं तो संघ नाहीये, मात्र जबरदस्त साखळ्यांचा वापर रायगडावरच्या मावळ्यांना सांगावं लागत आहे, तू फक्त लढबड. बस इशाराचीच गरज असते आणि आखो आखो में इशारा करते हुए अत्यंत सुंदर अशा प्रकारचा खेळ आहे. मला वाटतं काही क्षणा करता प्रशांतजी निश्चितच खेळाडू सुद्धा इंजुर्ड झालाय. मात्र लगेचच आमचे डॉक्टर लगेच पोहोचतायत आणि जी आठवण आपण करून दिली 1933 ची, आणि खऱ्या अर्थाने 1934 साली कबड्डी हा खेळ अस्तित्वात आला. कबड्डी खेळाचे नियम तयार करण्यात आले आणि त्यानुसार 1936 साली बर्लिन येथील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांनी एक प्रेक्षणीय सामना खेळला आणि त्या प्रेक्षणीय सामन्यानंतर 1938 साली कबड्डी या खेळाला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि तदनंतर आपण कबड्डी हा खेळ जागतिक दर्जाचा खेळ म्हणून ज्याला संबोधला जातोय तो खेळ बघायला मिळतोय आपल्याला. आणि कबड्डीचा खेळ मी आता सांगतोय कारण ते बालपणाची आठवण मी सांगतो. जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, 7वी इयत्ता 7वी मध्ये माझा भाऊ कबड्डी रेड करण्याकरता आला होता आणि माझं डोकं त्याच्या बरोबर या बघायला लागलं आणि त्याचा जो दात आहे तो जिभेला लागला. कबड्डी बंद, परत कबड्डी खेळण्याचा नाद नाही. कबड्डीचा खेळ तेवढा सोपा नाहीये, आपण बघतोय, कारण आता ही जखम झालेली आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. प्रशांतजी आणखी एक चांगली आठवण आपण करून देत आहेत. अशाच वेळेस आपण शालेय ज्या वेळेस कबड्डी संघाद्वारे शालेय संघाद्वारे आम्ही जायचो, बाहेर खेळण्यासाठी जायचो, त्यावेळेस कामन येथील एक स्पर्धा आम्हाला आठवली आणि आमचे कर्णधार रवींद्र यांना सुद्धा अशाच प्रकारची जबरदस्त दुखापत झाली होती आणि तो वचपा आम्ही काढला होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कामगिरी आमच्या संघाने केली होती आणि त्याच संघामध्ये विशेषतः मी होतो आणि ज्या वेळेस आमच्या ज्या मॅडम होत्या त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही ते बक्षीस स्वीकारण्यासाठी जा. निश्चित आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, कबड्डीचा खेळ आता कुठे आलेला आहे, कबड्डीचा खेळ मातीमधनं कुठे गेला ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत. कबड्डीच्या खेळामध्ये जे आता सौंदर्य वाढलंय त्याचाही उल्लेख करा. आता चारू शर्माचा काय योगदान आहे ते देखील आपल्याला सांगा. 3 नंबरचा खेळाडू आहे, 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत. आपण जी प्रो कबड्डी सुरू झाली त्या प्रो कबड्डीचे डायरेक्टर आहेत चारू शर्मा आणि प्रो कबड्डी सर्वात लोकप्रिय का झाली त्याचंही कारण आपण त्याची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. सध्या चढाईसाठी क्रमांक 3चा चढाईपट्टू गेला होता, मात्र आता क्रमांक 8चा चढाईपट्टू आपल्याला बघायला मिळतोय आणि तो रायगड संघाविरुद्ध चढाईसाठी सज्ज झालोय. मुंबई 8 असा जर्सीवर त्याचा क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय आणि हा 8 नंबरचा कबड्डीपट्टू चढाईसाठी गेलाय. म्हणजे 2-1-2-2-2-2-1-2 अशी आपल्याला व्यूहरचना रचलेली दिसून येते. फक्त आरामामध्ये आपली ही रेड पूर्ण करण्यासाठी तो सज्ज झालाय आणि आता फक्त समोर बघतोय आपण 3चा डिफेन्स आहे. निश्चित आपण कबड्डीचं बदलतं रूप बघतोय. गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कबड्डी बदललेली आहे, अर्थात कबड्डी सुटाबुटातली नाही झाली, बुटातली नक्कीच झालेली आहे आणि ती मॅटवरती आलेली आहे. आणि आत्ता कबड्डीचा खेळ आणि प्रीमियर लीगमुळे प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी त्याचं जे वजन आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्याची जी किंमत या ठिकाणी वाढलेली आहे. मॅटवरती कबड्डी खेळणं हा वेगळा प्रकार आहे. मातीवरचं जे कबड्डी, आता आम्ही गेल्या वेळेला अमय क्लासिकला कबड्डी केली होती, तिथे
ओस म्हणजे धुकं पडलं होतं आणि धुक्यामुळे तिथे 2-3 सामने झालेले होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. खेळ बदलतोय, तुमची खेळण्याची पद्धत ही बदलली पाहिजे. चांगला इतिहास प्रशांत जे आपण सादर करतायत, कारण माझी तरी दुसरीच वेळ आहे कबड्डीचं समालोचन करण्याची. क्रिकेटचं समालोचन आपण वारंवार करत असतोय आणि त्यामुळेच कधी कालच्या दिवसात सुद्धा क्रिकेट हा शब्द या ठिकाणी आपल्याकडून उल्लेखित केला गेला आहे. आता मात्र आपण या ठिकाणी जातोय 3 नंबरचा खेळाडू, अतिशय महत्वाचा खेळाडू आहे, अर्थात नितेश, ज्यानं मागच्या म्हणजे बरोबर अजून एक पाऊल मागे टाकू, बरोबर सुंदर अशा प्रकारची कामगिरी निर्णायक क्षणी फार मोठा खेळाडू समोर असताना देखील इस्वलकर समोर होता तरी सुद्धा यानं जबरदस्त कामगिरी केली होती. 3 नंबरचा खेळाडू म्हणूनच आता त्यांना धाडलं जाते प्रशांतजी. आणि हुकमी एक काय संदीप. यस, म्हणूनच 3 नंबरचा हा हुकमी एका परततोय आणि आता समोर आपण बघतोय 6चा डिफेन्स आहे. 2-2-2 अशी व्यूहरचना रचली जाते. डाव्या आणि उजव्या बाजूला प्रयास करण्याचा जो प्रयत्न केला जातो, पददलित करण्याचा प्रयत्न केला जातो. क्रमांक 8 जर्सी परिधान केलेला आहे या खेळाडूद्वारे. आणि आता थोडासा वेग वाढवायला हवा. वेग वाढवल्यानंतर जी गुणवत्ता सुद्धा सिद्ध करता येईल आणि संघाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. आणखीन एक महत्वाची गोष्ट, कारण बहरलेलं वसन हे नाव कोणाला पडलंय ते देखील तुम्हाला मी सांगतो. आणि सचिनला विनंती आहे, जो शिवनेरीचा कर्णधार आहे त्याला विनंती आहे, आपण पुढच्या मॅच करता तयार राहायचंय. दिवाणमान संघाने सुद्धा तयारीमध्ये राहा, विनंती करतोय आपण सुद्धा. 7 नंबरचा खेळाडू मैदानाच्या थोडासा डाव्या बाजूला जातोय, आरामशीर या ठिकाणी जातोय, कुठल्या प्रकारची घाई नाहीये. राहुल बोहीर असं या खेळाडूचं नाव आहे. खरोखरच PKL जेव्हा सुरू झाली, प्रो कबड्डी लीग सुरू झाली, त्याच्यानंतर बरेचसे जे कबड्डीपटू आहेत त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली, त्यांना आपलं कॅरियर बनवण्याची संधी मिळाली आणि खरोखरच तो फायदा आपल्याला सुद्धा होताना दिसतोय. लीगचा जो प्रकार सुरू झाला त्यामुळे कबड्डीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आलेत. कारण पूर्वीची जी कबड्डी होती ती पारंपरिक होती, तिथे थर्ड रेड नव्हती, तिथे सुपर टॅकल नव्हतं. आता मात्र खूप चांगले दिवस आलेले. आणि वसई तालुक्याचं भाग्य बघा प्रशांतजी, पहिली जी प्रो कबड्डी लीग सुरू झाली त्याच्यामध्ये समालोचन करण्याची संधी आपल्या वसईची लाडकी आणि जिना छत्रपती अवॉर्ड मिळाले अशी आपली गौतमी राऊत हिने धावतं समालोचन केलं होतं. खरोखरच अभिमान वाटतोय वसई तालुक्याचा सुद्धा. निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. मात्र विलासजींना आपण विसरू शकत नाही. विलासजी जे आपण बघतोय अर्थात ओंकारचे वडील आहेत, त्याला देखील आपण विसरू, त्यांनी देखील छत्रपती पुरस्कार प्राप्त केलेला आहे. या ठिकाणी आपण बघतोय 3 नंबरचा खेळाडू आहे, मैदानाच्या थोडासा डाव्या बाजूला जातोय, उजव्या बाजूला थोडासा जातोय, फारसा पुढे जात नाहीये, टच लाईनला पार केलंय आणि आरामात खेळतोय. सुरुवात छान झाली, त्यामुळे आता रायगडचा संघ आक्रमण करत नाहीये. 2 गोष्टी असतात, शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं परंतु वेळ पडली त्यावेळेस तही केला. थांबण्याची आणि पळण्याची कला आपल्याला अवगत असायला पाहिजे. गनिमी कावळ्याचा जास्त वापर केलाय आणि सध्या टाइम आउटचा इशारा पंचांवर आला आणि या टाइम आउट मध्ये आपण सुद्धा एक थोडासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये मधुर संगीत ऐकूया. आतापर्यंत आपण जर बघितलं तर एशिया कप मधली कामगिरी देखील तुमच्या समोर ठेवतोय. मात्र वेळ येईल त्यावेळेस आपण तिकडे जाऊ. आता रेड करतोय खेळाडू. 13 नंबरचा हा खेळाडू आलाय, रेड साठी आलाय. 6चा डिफेन्स आपल्याला बघायला मिळतोय. 2-2-2 असा डिफेन्स बघायला मिळतोय आणि साखळी व्यवस्थित वापर केला जातो आणि साखळीचा पुरेपूर फायदा झालाय आणि या खेळाडूला बाद केलं जाते. महत्वाचा खेळाडू बाद होतोय. नितेश लहाने, नाव लहाने, काम मात्र मोठं आहे. जबरदस्त आपण कामगिरी करताना बघतोय. सुंदर कोपरा रक्षक कशा पद्धतीने असायला पाहिजे. 2 कोपरा रक्षक असतात डाव्या बाजूला, लेफ्ट आणि आपण बघतो डाव्या आणि उजव्या बाजूला, दोन्ही बाजूला असतात, लेफ्ट आणि राईट असतात. मात्र इथं सुंदर कामगिरी, थोडासा बॅकफूट ते जातोय असं मला वाटतंय. संस्कृतीचा जो संघ आहे तो बॅकफूट वरून फ्रंट फूटला यावं लागेल या संघाला आणि यासाठी प्रयास करणं गरजेचं आहे. प्रयत्न कराल तर त्याला यश मिळते, कारण म्हटलं जातं प्रयत्न हा परीस असून त्याच्या युगाने वाळवंटाचं सुद्धा नंदनवन करता येतं आणि प्रयत्न करावा लागेल. आता चढाईसाठी आलाय हा चढाईपटू, क्रमांक 3चा चढाईपटू आलाय. 2-1-2-2 आणि या चढाईपट्टूचा अँकल होल्ड अप्रतिम केलं जातं. त्याच्यानंतर जी कव्हर करायचं होतं ते कव्हर केलं जाते क्रमांक 3च्या खेळाडूद्वारे आणि अशा प्रकारे याला ब्लॉक केलं जाते. नितेश लहाने पुन्हा एकदा पिक्चर मध्ये येते. अत्यंत सुंदर कामगिरी करताना 2 गोष्टी आहेत, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत आणि डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत. निर्णय हे फार महत्वाचे आहेत. अगदी बरोबर प्रशांतजी. आता चढाईसाठी क्रमांक 9चा चढाईपटू गेलाय आणि फक्त 2चाच डिफेन्स होता आणि अशा रीतीने मध्यंतरांचा इशारा आलाय पंचांद्वारे आणि याच्यामध्ये आपण स्कोअरबोर्ड कडे सुद्धा नजर टाकणार आहोत. मध्यंतराला 6-1 6-1 रायगड 6 आणि जर आपण बघितलं संस्कृती प्रतिष्ठान जुचंद्र
1. शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. समोर येत आहेत. खऱ्या अर्थाने ज्या बाळासाहेब ठाकरे याला एक चिंतेचा विषय असा होता की ज्या 13 ऑगस्ट 1967 साली जे ठाणे नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये यश येईल की नाही हा प्रश्न होता आणि पुढील भवितव्य जे होतं शिवसेनेचं त्या निवडणुकीवर अवलंबून होतं आणि अशा वेळेस 14 ऑगस्ट 1967 साली जो निकाल लागला आणि त्या निकालामधून 40 पैकी 21 जागा या शिवसेनेला मिळाल्या आणि खऱ्या अर्थाने ठाणे नगरपालिकेवर सत्ता ही शिवसेनेची स्थापन झाली आणि वसंत मराठे हे शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष निवडून आले. तदनंतर शिवसेनेचं भवितव्य आणखीन पुढे वाढलं 1968च्या निवडणुकीमध्ये. प्रशांतजी, निश्चित संघर्ष हा जो काही प्रकार आहे तो शिवसेनेने बघितलाय. 17 वर्षानंतर पहिला आमदार शिवसेनेने बघितला आणि त्यानंतर घोडदौड सुरू झाली. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता आपण बघतोय शिवसेना वाढली. बाळासाहेबांचं भाषण ऐकण्याकरता मित्र येत होते, हितचिंतक येत होते, शत्रू सुद्धा येत होते. ही ताकद होती त्यांच्या वाकचातुर्याची, ही प्रगल्भता होती त्यांच्या भाषणातली. आपण निश्चित चर्चा करणार आहोत. आता इथं जबरदस्त असा मॅच चालू आहे. 6-1 पलटवार करण्याकरता ज्याची संधी आहे, परंतु इथं रायगडच्या संघाने जे डावपेच रचलेले ते वाखाणण्याजोगे आहेत. येस, नो डाऊट. अतिशय चांगले डावपेच रचलेत आणि रायगड संघाद्वारे बघा किकचा सुद्धा चांगला वापर केला जातोय. टचचा दावा केला जातोय, नो टचचा दावा केला जाते. बघूया काय घडतंय. टाळ्यांचा तर आवाज येतोय, सर्व प्रेक्षक सुद्धा खुश आहेत आणि टाळ्या वाजवले जात आहेत. पंचांद्वारे सुद्धा बोट उंचावलं जाते. 1 गुणाची कमाई केली जाते विकास रायगड या संघाला. निश्चित महत्वाची गोष्ट आता इथे आहे. कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, सहनशक्तीची आवश्यकता असते, संयमाची गरज आहे, आक्रमाची गरज आहे. दोन्ही गोष्टी आता बघायला मिळतात. मात्र एकाच संघाकडे बघायला मिळतात, दुसऱ्या संघाकडे बघायला मिळतील त्यावेळेस हा खेळ खूप रंजक होईल. प्रशांतजी, मात्र थोडक्यावर आपल्याला भागवून चालणार नाही. संस्कृती प्रतिष्ठान जुचंद्र एक मजबूत संघ आहे. जे प्रदर्शन आपण बघितलंय आजच्या दिवसामध्ये, जे प्रदर्शन होतं ते अप्रतिम आहे आणि चांगले खेळाडूंचं भरणं आहे, कमबॅक करण्याची क्षमता आहे. आता क्रमांक 8चा खेळाडू गेलेला होता हलवण्यासाठी. मात्र याच दरम्यान पंचांद्वारे बोनस गुण म्हणजे 1+2 एकूण 3 गुण मिळत आहेत. यावेळेला संस्कृतचा संघ चांगला आहे, मात्र सातत्य टिकवणं फार गरजेचं आहे. यश मिळेल, फायनल पर्यंत जाण्याचा प्रवास खडतर आहे आणि चुका टाळाव्या लागतील. कारण चुकांचं मी तुम्हाला सांगतो, नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा. कारण मनुष्याला डोंगराला नाही तर छोट्या दगडानं चुका लागतात. चुका या ठिकाणी म्हणजे जे ठोकर ती लागते ती छोट्या दगडाला लागते. त्यामुळे या चुका सुधाराव्या लागतात. 2 जे मोठे खेळाडू आहेत त्यांना बरोबर बाद केले रायगड संघानं आणि त्या बरोबर मैदानाच्या बाहेर ठेवलंय. ही रणनीती आहे आणि ह्या रणनीतीमध्ये ते आता सक्सेसफुल झालेले आहेत खूप चांगल्या पद्धतीनं. निश्चितच आता मात्र बंगाल वरीय संघाद्वारे खेळणारा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजेच संस्कृती प्रतिष्ठान जुचंद्र या संघामधून आता खेळतोय आणि अनंत पाटील याची आपण चढाई बघितली होती. मात्र तो रिकाम्या हाताने परततोय, म्हणजे एम्प्टी रेड ज्याला म्हटलं जातं, ती एम्प्टी रेड आपल्याला बघायला मिळाली. निश्चित आपण बघतोय एमपी रेड. मात्र पॉईंटची भूक, गुणांची भूक वाढवणं फार गरजेचं आहे संस्कृती संघासाठी. आता जर बघितलं थोडी पिछाडीवरती आहेत, 4-5 जे गुण आहेत ते महत्वाचे आहेत. मात्र आता जर पिछाडी आहे ती महत्वाची आहे, विशेष करून रायगडच्या संघात. दुसऱ्या बाजूला बाउन्स बॅक करण्याकरता संधी आहे. मात्र आता 3च्या 3 खेळाडू, आनंद सारखा खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला जाधव सारखा खेळाडू आहे, जे 2-3 महत्वाचे खेळाडू आता आतमध्ये आहेत. आणि हे खेळाचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या खेळामध्ये आपण बघतो एकदा खेळाडू बाद झाला की परत येता येत नाही, कबड्डीमध्ये परत येता येतं. आणि अनंत पाटीलला आता चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे. बंगाल वरीयर्स या संघाद्वारे तो सातत्याने खेळत असतोय आणि बघूया ही रेड सफल ठरते की काय. अनंत पाटील यांची एक सफल रेड, मात्र 1 गुण मिळेल त्याला. चांगली रेड होती. खेळाडू होता त्याला स्वतःच्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. निश्चित एक तर असं म्हणता येईल की खेळाचा भाग व्हा किंवा खेळालाच बदलून टाका. इथं खेळ बदलण्याची आवश्यकता संस्कृतीला आहे, कारण रायगड संघानं जबरदस्त आघाडी घेत. आता हा पॉइंट आहे तो डेन टॉनिक साबित होतो का ते बघूया. कारण इथं एक पॉइंट बूंद बूंद से सागर बनेगा. 3 नंबरचा खेळाडू अँकल होल्ड करतोय, कॅचरचं काम करतोय, रेडरचं काम करतोय. अत्यंत सुंदर अशा प्रकारे त्याची जी प्रगती आहे ती चांगली आहे, ती विकाससाठी निश्चित पोषक आहे. जास्त पोषक तर आहेच. मात्र सातत्याने अनंत पाटील याच्यावरच विश्वास दर्शवला जातो, कारण आपण बघतोय PKL म्हणजेच प्रो कबड्डी लीग मधून सुद्धा तो खेळलाय आणि म्हणूनच त्याचा जो अनुभव आहे तो इतर खेळाडूंपेक्षा जास्त आणि त्याच्याकडे जास्त जबाबदारी
मिळतोय तो या संस्कृती प्रतिष्ठान जुचंद्र संघाला आणि टाइम आउटचा सुद्धा इशारा आपल्याला आलेला दिसून येतो. त्यावेळेस कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी भारतीय कामगारांची स्थापना झाली, भारतीय कामगार संघटनेची स्थापना केली आणि याच्यामध्ये मोलाचं योगदान होतं ते हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं. आणि त्याच वेळी दत्ताजी साळवी यांना संस्थापक आणि अध्यक्ष बनवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या कामगारांना जो हक्क होता तो हक्क मिळाला गेलाय. दोन गोष्टी आहेत, दत्ताजी साळवी आणि कबड्डीमध्ये बुवा साळवी ही दोन नाव आहेत. त्या दोन्ही नावांचा उल्लेख या ठिकाणी निश्चित होईल. चर्चा तर आपण करणार आहोत, मात्र आता चढई साठी बघूया कोण खेळाडू येते. थोड्या वेळाकरता खेळ आपल्याला थांबलेला दिसतोय. आमचे लाईनमॅन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत जे सातत्याने चांगले काम करतोय आणि अशा या लाईनमॅन खूप चांगला मॅच आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या डाव्या कोपऱ्यावरती खोलवर जोडा, यावेळेला पुश करण्याचा प्रयत्न आहे, पुश करण्याचा प्रयत्न आहे. सुंदर अशा प्रकारे हा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. बोथ दिले या ठिकाणी. दोन्ही संघांना एक एक गुण दिलाय. दोन्ही जे खेळाडू होते लॉबीमध्ये मला तर वाटते थोडेसे जाताना दिसलेत आणि पंचांचे व्यवस्थित निरीक्षण केले आणि त्याच्यानंतर हा निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत आलाय. लॉबीच्या बाहेर जर ज्यावेळेस यावेळेला खेळाडू जातात आणि समजा पाय लॉबीमध्ये असेल तो उचलला गेला तर पंचांचं नीट लक्ष असतं आणि हे नाट्य आहे. त्यांनी महाराष्ट्रात फार भ्रमण केलेलं आहे. कबड्डी खेळावरती भरपूर प्रेम आहे, अभ्यासही आहे आणि मगाशी एक गोष्ट त्यांनी सांगितली ती आपण नक्कीच चर्चा करणार आहोत. महत्वाची गोष्ट आहे, कबड्डी दिन असतो आणि या कबड्डीच्या खेळानं ज्याला भरपूर काही दिलेलं आहे त्या दिवशी सर्वांची उपस्थिती ही प्रार्थनीय असते. किती खेळाडू असतात आम्हाला माहिती नाहीये. स्कोर जर आपण या ठिकाणी बघूया, अर्थात गुणांकडे देखील जाणार आहोत. महत्वाचा मॅच आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या डाव्या कोपऱ्यावरती. यावेळेला सुंदर अंपायरिंग, स्पर्श केल्यानंतर सुंदर अंपायरिंग संदीप जाताना दिसतोय हा खेळाडू. अतिशय चांगलं पंचांचा निर्णय आपल्याला बघायला मिळते. खरोखरच तारीफ करावी तितकीच कमी आहे या सर्व पंचांची. आता आपण बघतोय जो डिफेन्स आहे तो 7 आहे. 2-1-2-2 2-2-1-2 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतून. आणि चढईसाठी 11-7 7-11 4चा फरक आहे. 4चा फरक मोठा नाहीये, मात्र सामना रंगणार यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ सामना असाच सोडणार नाहीयेत, आपली छाप सोडण्याचा प्रयत्न निश्चित करतील. खरोखरच एक राष्ट्रीय दर्जाचा खेळाडूला आता पुन्हा एकदा संधी दिली जाते. अनंत पाटील जातोय रेडिंगसाठी, म्हणजे चढाईपटू अनंत पाटील गेले. 4च्या डिफेन्स मध्ये 2-2 असा डिफेन्स आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या आणि उजव्या बाजू हलवण्याचा प्रयास केला जातोय. यांच्यावर सर्व काही अवलंबून असतील. जेवढे जितक्या रेड करतील तो फायदा त्याचा होईल काय ते आपण बघणार आहोत. प्रयास तर केलाय पंचांद्वारे, काय इशारा येतो तो बघूया. एक गुण मिळतोय तो म्हणजे संस्कृती प्रतिष्ठान जुचंद्र या संघाला आणि अनंत याला हा 1 गुणाची कमाई आपल्याला होताना दिसते. निश्चित खूप चांगला सामना होणार आहे. मी मगाशीच म्हटलो की सामना असाच जाणार नाहीये. काही चुका संस्कृतीनं पहिल्या केल्या, मात्र आता ते चुका करणार नाहीयेत. चुका रायगड संघाकडनं होत आहेत. या इथं मात्र थोडासा अभ्यास करण्याचा विषय आहे. मैदानाच्या उजव्या कोपऱ्यावरती आपण बघतोय अत्यंत छान पद्धतीने खेळ रंगलेला खेळ आहे. टाइम आउट घेतलेला आहे. पुन्हा एकदा एक मधुर गाणं आपण घेऊन येऊया. शांत ठेवा, खेळावरती प्रेम करा. खेळ फार मोठा आहे. आयोजक या ठिकाणी संधी निर्माण करतायत. अपेक्षा एक आहे संदीप, कारण इथं ह्या स्पर्धा कबड्डीच्या होत आहेत, पुढेही व्हायला हव्यात, याकरता तुम्ही सहकार्य करा. अगदी बरोबर आहे प्रशांतजी, आणि त्याही पेक्षा सर्व पंचांचा सन्मान करा. सर्व खेळाडूंना मी विनंती करेन. आता मात्र टच केल्यानंतर लॉबीमध्ये जाताना आपल्याला हा खेळाडू दिसतोय
आणि अतिशय चांगलं काम करतोय आनंद पाटील आपल्या संघासाठी. निश्चित आता पुन्हा एकदा पलटवार झालेला आहे. मैदानाच्या उजव्या कोपऱ्यावरती येतोय. अत्यंत महत्वाचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. उजव्या कोपऱ्यावरती चढाई आहे. फुल हाऊस खेळताना आपण बघतोय संस्कृतीचा संघ. छान सामना आपण बघतोय. पुन्हा एकदा मध्य यावेळेला चुकीचा प्रयत्न, काही गरज नसताना अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न राहुल भोईर. आता पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा मैदानाच्या उजव्या कोपऱ्यावरती गेलाय. छान पद्धतीने, अत्यंत सुंदर पद्धतीने आपण हा खेळ बघतोय. आनंद यावेळेला आक्रमण, ही काही गरज नाहीये. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयास केलाय, लॉबीच्या बाहेर गेलाय. अनंत पाटील दाखवतायत. आणखीन आता 2 खेळाडू उरलेत. अनंत पाटील यांचा वेग वाढलाय आणि अनंत पाटील याला बाद करण्याचा प्रयास केला जातोय. बघूया काय घडतंय, बघूया काय निर्णय येतोय. निरीक्षण केल्यानंतर पंच निर्णय देत आहे आणि 5 पॉइंट +2 म्हणजे 5 गुण मिळत आहेत. टाळ्यांचा गजर होतोय. जबरदस्त रंगलेला सामना. मी मगाशीच सांगितलं होतं की हा सामना दोन्ही संघ असाच सोडणार नाहीये. प्रशांत, म्हणूनच मी म्हटलं होतं की अनंत पाटील जोपर्यंत रेट मध्ये पॉइंट घेऊन येईल तत्पर्यंत जे आव्हान आहे ते जिवंत असेल या संघाचं. निश्चित आपण बघतोय. म्हणून म्हटलं जातं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त करू नका, कारण ढासळलेल्या घराच्या बिटा सुद्धा लोक सोडत नाहीत. संकटात अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. इतिहास करण्याकरता दोन्ही संघ या ठिकाणी तयार आहेत. निश्चितच. हॅलो 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 अत्यंत चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला पायांचा छान हॅलो, वापर. हॅलो, नितेश, हा एक प्रयत्न आहे. अंपायरिंग खूप सुंदर आहे, अप्रतिम. खरोखरच कुठेही चुका आपल्याला बघायला मिळत नाही. छान आहे. मला माहिती आहे की माणूस कधीतरी चुकतो, परंतु पंच आतापर्यंत या स्पर्धेत कुठेही चुकलेले नाही नाही. चुकले, नाही चुकले. सुंदर. बरोबर आहे. तर अनंत पाटील यांना आपण सातत्याने रेड करताना आपण बघायला मिळते. अनंत पाटील साचा डिफेन्स आपल्याला बघायला मिळतोय. 2-2-2 असा डिफेन्स आहे. आणि अर्थ वेळ जे महत्वाचे आहे ते वेळ कसा स्पेंड केला जाईल, कसा घालवला जाईल हाच प्रयत्न केला जातोय तो आनंद पाटील याच्याद्वारे. कारण त्यांनी PKL खेळलाय, प्रो कबड्डी लीग खेळलाय आणि असा एक दर्जेदार कबड्डीपटू आपल्याला बघायला मिळतोय. 7 नंबरचा खेळाडू आता रेड करतोय. मैदानाच्या दोन्ही बाजूला जाण्याचा प्रयत्न. यावेळेला अत्यंत चांगला प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर चढाई आहे. रनिंग हँड टच करायचंय. रनिंग हँड टच करताना आपल्याला बघायला मिळतंय, मात्र यश मिळत नाहीये. बोनसचा प्रयत्न आपण बघतोय. यावेळेला हा चुकीचा प्रयत्न. नितेश आत येतोय. अत्यंत महत्वाचा खेळाडू संदीप आतमध्ये येतोय, त्यामुळे आता सामना रंगणार. नितेशचं आतमध्ये येणं याचा अर्थ असा येतोय तुम्ही वादळाला आतमध्ये घेतलेला आहे. रायगडाला पुन्हा जाग आले. रायगडाला पुन्हा जाग आले कारण नितेश आतमध्ये आलेला आहे. शेवटचं 1 मिनिट या ठिकाणी शिल्लक आहे. सामना रंगलेला आहे. मात्र मगाचे 5 जे पॉइंट संदीप ते फार महत्वाचे आहेत, निर्णायक ठरू शकतात असं मला वाटतंय. खेळ काही क्षणासाठी थांबलेला आहे. तमस्मरणाने उजळलेला पाठ पुन्हा होणे नाही. हिंद हृदय सम्राट एक मधुर गाणं घेऊ आणि परत येऊया. असा गेलो आणि असा. दोन गुणांची आघाडी संस्कृतीकडे पिछाडीवरती होते. शेवटचं 1 मिनिट आहे. नितेश याने करून दाखवलेलं आहे यापूर्वी. नो डाऊट नितेशांनी करून दाखवलंय. आता मात्र क्रमांक 3चा हा चढाईपटू आलाय. साच्या डिफेन्स मध्ये तो येताना दिसतोय. आज चॅम्पियन सुद्धा बघायला मिळालाय प्रत्येक जे कबड्डीपटू आहेत त्यांच्याद्वारे. बघूया बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये लॉबीच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केलाय. बघूया पंचांद्वारे काय निर्णय येतोय. यस, 1 गुण दिला जातोय, तो म्हणजे संस्कृती प्रतिष्ठान जुचंद्र या संघाला. अत्यंत महत्वाचा सामना आपण बघतोय. करूया बरोबर स्थितीत सेमीफायनलचा मॅच. चढाई आनंदकडनं आपण बघतोय. मैदानाच्या डाव्या कोपऱ्यावरती खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. टच लाईन वरती आपण बघतोय. अर्थात दावा केला जातोय. सुंदर. 2 मॅच पूर्वी आपण एक गोष्ट, एक लाईन बोलत होतो की नितेश सामन्याचा हिरो होता. या सामन्याचा हिरो आनंद आहे. अप्रतिम कामगिरी. उगाचच नाही प्रशांतजी, जेवढ्या मोठ्या संघामध्ये निवड होणं, बंगाल वॉरियर्स सारख्या संघाचं प्रतिनिधित्व करणं ही खूप